मित्रांनो मित्रांनो आज 16 जानेवारी 2026 महानगरपालिकांचा आज महानिकाल. तर ठाकरेंना मुंबईत धक्का. तर मुंबईत पहिल्यांदाच होणार आहे भाजपचा महापौर. तर आतापर्यंत कोणी कुठे आणि बाजी मारली आहे ते आता आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निकालाची सुरुवात त्या ठिकाणी होऊन आता काही ठिकाणी ती संपत पण आलेली आहे. अशातच मुंबईमध्ये काय झालेलं आहे, ठाकरे गटाला धक्का कसा बसलेला आहे त्याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, मराठी साईड युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्व शेतकरी मित्रांचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर महानगरपालिकेचा आज आहे निकालाचा दिवस. तर मुंबईत काय झालेलं आहे बघा. मुंबईत एकूण 210 कल, त्या ठिकाणी भाजपचे 92, शिवसेनेचे 26, शिवसेना ठाकरे 60, मनसे 9. म्हणजेच बघा, भाजप शिवसेना हे महायुतीचे आपलं शिंदे सेनेचे त्या ठिकाणी 92 आणि 26, तर ठाकरे आणि मनसे या युतीचे 60 आणि 9 एकूण 70. तर काँग्रेस 12, राष्ट्रवादी काँग्रेस 3 आणि इतर पक्ष ते काय आहे ते 8 त्या ठिकाणी आलेले आहे. तर भिवंडीमध्ये प्रभाग क्रमांक 4 मध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा पॅनल निवडून आलेला आहे. फरजाना सय्यद, मुशरत अन्सारी, अल्ताफ अन्सारी, मेहबूब अब्दुल शेख त्या ठिकाणी आहेत. माजी महापौर अहमद सिद्दीकी यांचा मुलगा आमिर सिद्दीकी या ठिकाणी निवडणुकीत असून त्याचा पराभव त्या ठिकाणी झालेला आहे, असं या ठिकाणी समोर आलेलं आहे. तर ठाणे महानगरपालिकेचा निकाल, त्या ठिकाणी एकूण 131 जागा होत्या, 33 प्रभाग होते. त्या ठिकाणी एकूण उमेदवार 641 होते. भाजपचे 12 विजयी झाले, शिंदे शिवसेनेचे त्या ठिकाणी 24, राष्ट्रवादी अजित पवारचे 5, मनसेची एकही जागा नाही, काँग्रेसची नाही, शिवसेना उद्धव ठाकरेची 1 जागा, राष्ट्रवादी पवारची शरद पवारची 4, MIMच्या 5 आणि अपक्ष त्या ठिकाणी 1 जागा त्या ठिकाणी निवडून आलेली आहे. तर मुंबईत त्या ठिकाणी महानिकाल त्या ठिकाणी लागलेला आहे. भाजप आणि